नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज नेहमीप्रमाणे आम्ही मॉर्निंग वॉकला होतो. केल्टनची औषध पाड्याची जेवण वगैरे सगळी मंडळी. हॅलो. ह्या मंडळीने ही गाडी थांबवली कारण या थांब 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 बोलून थांब. हॅलो. तर या बाईच्या पण गाड्या आहेत, त्यांना सगळा अनुभव आहे गाडीमध्ये किती माल असतो, काय असतो. आणि हा इंटरनल रस्ता आहे बाई, किती 10 टनाचा रस्ता आहे हा. केल्टन ते वज्रेश्वरी भिवंडी वाडा तालुक्याला जोडणारा रस्ता, 10 टनाचा रस्ता आहे. आणि हा 50 टन टोटल गाडी सहित वजन होते. 52 टन वजन होते ह्या गाडीमध्ये, अंदाज लावला त्याचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या बाईकडे रॉयल्टी पण नाही. रॉयल्टी कुठे आहे? पावती दे तुझी, रीत पावती आहे का तुझ्याकडे? पावती आहे ना, कॅमेरा जाऊन दे ना. पावती घे, पावती दे. पावती आहे? ती बघ पावती. दाखव इकडे. पावती ऑनलाईन पावती बरोबर आहे का? बघितली बरोबर पावती. त्याचा फोटो काढून नंतर. एका गाडीचा नंबर 52 110 kg ग्रॉस वेट, म्हणजे 52 किलो 52 टन आणि 110 किलो वरती. म्हणजे एवढं वजन हा घेऊन चालतो. म्हणजे हा रस्ता इंटरनल रस्ता आहे, आमच्यासाठी बनवलेला रस्ता आहे. याची दुरवस्था कधी होईल, एक तर रस्त्याचे ठेकेदार कामं कशी करतात ते आम्हाला माहिती आहे. किती वर्षातून हा रस्ता झालाय. केल्टन औषधपाडा या लोकांचे किती हाल होते या रस्त्यामुळं. 4 वर्षानंतर रस्ता आलाय, 40 वर्षानंतर हा रस्ता आलाय. आणि आता कुठे झालाय रस्ता, तर हे एवढ्या मोठ्या लोडच्या गाड्या नेऊन त्या रस्त्याची वाट लावून टाकणार माझा ह्याला. आणि विदाऊट रॉयल्टी. तहसीलदार कोण आहे? तहसीलदारवर कारवाई व्हायला पाहिजे, या गाडीवर कारवाई व्हायला पाहिजे, याच्या मालकावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि मी तसा पत्रव्यवहार आपण कैलास करणार होता. आता त्याच्या गाडीचा नंबर पण घे, त्याच्या गाडीचे पेपर घे. आणि त्याशिवाय तू गाडी हलवायची नाही. आता तुझ्या मालकाला बोलायचं इथं, रॉयल्टी आणायची पहिल्यांदा. रॉयल्टीचा जो फाईन असेल तो भरायचा. आणि किती गाड्या चालतात रे या रोडला बिना रॉयल्टीच्या? तुला सांगता येणार नाही. तुझ्याकडे लायसन आहे? कोणतं लायसन आहे? हेवीचं 6 व्हीलरचं? नक्की का? आहे का? हे केलेलं आहे का? तुझ्याकडे किन्नर नसतो का? तो किन्नर नाही बोलतो, तो रस्त्यात चाललाय. मला कावळे झाले घरी चाललं एवढा. मग तुम्हाला सांगतो, एवढी मोठी गाडी, ड्रायव्हर सेफ असतो, क्लिनर सेफ असतो. अनेक ह्या अपघात ह्या रस्त्यावर अनेक लोक मारलेले ह्या गाडीने. बाईकवाला सहज खाली घुसतो, कारवाले सहज खाली घुसतात. एवढी हायटेड गाडी आहे, 6 फुटावर ड्रायव्हर बसतोय, काही फरक पडत नाही या डंबरला, या हायवाला. एवढा वजनदार हायवा आहे. आणि चालताना एवढ्या सुसाट वेगाने चालतात ते आंबाडी वजेश्वर रोडला, बेभान चालतात. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांचं हे नाही. किती वेळा मी व्हिडिओ बनवून टाकले असतील त्या. याच्यावर तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे, स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, या दोघांवरती, याच्या मालकावरती, याच्यावरती सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. तरी गाडी आम्ही सोडणार. बोलो मालका. धन्यवाद. मालकाचं नाव? मालकाचं नाव सांग. नोकरी त्याला काय फरक पडत नाही नोकरीचा. इथे जोरात बोल ना. गणेश काय ते त्याच्यावर नाव लिहिलंय पण ना, कुठल्या इंटरप्राइजेसला चाललंय ती? जेडी इंटरप्राइजेस. जेडी इंटरप्राइजेस आहे. रिसिव्ह. पत्रकार आलेत, बोल. द्या ना इकडे, द्या ना. पत्रकार आलेत, बोल. हॅलो, मिलिंद कांबळे बोलतो, पत्रकार. मी काय बोलतो, 52 टन 110 kg वजन घेऊन ना रॉयल्टीने तुमच्या गाडीला गुन्हा दाखल करणार मी आता. दीपक शेट कोण? आपला कुणाल पाटील आहे ना, कुणाल पाटील. बरं, त्यांनी तुम्हाला ते तहसीलदार आहेत का? त्यांनी परमिशन दिले का तुम्हाला? ऐका ना दादा, बोला ना, बोला. हा, आता तुम्ही बोललात आम्हाला एकदा सांगितलं, बरोबर आहे. बरं. आता याच्या पुढे जर आपली गाडी तिथं दिसली ना, मी त्या आता फोन लावलेला, त्यांना फोन आलेला, पण बोललेला ना तुमच्याशी. साहेब, मी काय बोलतो, कोण कोणाची बोललं नाही. इथे इंटरनल रस्ता 10 टनाच्या वर त्याच्या कॅपॅसिटी नाही. आणि तुम्ही 52 टनाचा आमच्या म्हणजे कशाला गरीबाला मारता हो? साहेब ऐका, आम्ही काय मोठे हे नाहीत. गोरगरीब जनता, आदिवासी भाग, बहुल भाग आहे इथला, ठाणे पालघर जिल्ह्याचा. आपण बघा त्या सांगितलं म्हणून आपण तिकडे नाही. याच्या पुढे जर आपण आलो तर तुम्ही अहो, याच्या पुढे येऊ नका तुम्ही. ठीक आहे, पण ती रॉयल्टी शासनाची बुडवतात, त्याचा गुन्हा दाखल म्हणा तुमच्यावरती. व्हायला पाहिजे का नको मला सांगा. किती गाड्या चालतात अशा तुमच्या बिना रॉयल्टीच्या, आणि किती टन घेऊन चालतात? सर कसं आहे, रॉयल्टी ऍक्च्युअली रॉयल्टी आता हे बंद झालेली आहे. रॉयल्टीचं नाही, रॉयल्टी बंद झाली, म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नाही सर, काय माहितीये का, अहो गुन्हा का? तुम्ही कायद्याचं उल्लंघन तुम्ही करता का आम्ही करतो साहेब? मला सांगा.
ऐका ना, तुम्ही बघा, तुम्ही पण आमच्या सर्किट नसता, आम्ही पण तुमच्या सर्किट. तो तुम्ही बोलले एकदा आम्ही पण तुमच्या जागेवर असले तर हेच बोललो असतो, बरोबर. पण तुमचे कोणा हप्ते जातात का? कोणा हप्ते आहेत? हप्त्याचा आपल्याला काही विषय नाही साहेब, ऐकून घ्या. बोला. पुढे जर तुम्हाला दिसली वेळ गाडी, अहो याच्या पुढे नाही, पण आता भेटली त्याचं काय करायचं? प्रत्येक जण हेच सांगून जाईल ना, मला याच्या पुढे दिसले आमच्यावर गुन्हा दाखल करा. दादा ऐका ऐका, आता फोन आलेला ना तुम्हाला. नाही नाही फोन कोणाचा आला? हे आता 5-6 मंडळी आमची गावकरी मंडळी तिथली. नाही नाही, दीपक शेठने फोन केला असेल तुम्हाला. कोण दीपक शेठ? कुठला शेठ? इथं आम्ही शेठ, कोणाला ओळखत नाही शेठ बीट. जी इनलिगल गाडी बिना रॉयल्टी चालते ती इनलिगल गाडी. कायद्याचं उल्लंघन तुम्ही केलंय, तो शेठ असू दे ना तर पंतप्रधान देश असू दे, उल्लंघन केलं म्हणजे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हा कायदा आहे, हा कायदा संविधानाने चालतो, कुठल्या शेठच्या एजंट चालत नाही. बरोबर आहे? आपण पण काय मोठे माणसं नाहीत, आपण पण driver. अहो साहेब मोठे ना, छोट्याचा प्रश्न येतो कुठं? पण कायद्याचं उल्लंघन तुम्ही केलं का आम्ही केलंय? अहो केलं साहेब, मान्य आहे. मग गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नको व्हायचे? मी काय बोलतो दादा, मान्य आहे ना, एक गोष्ट मला मान्य आहे. मी पण हॉस्पिटल आहे ऍक्च्युली. मी स्वतः गाडी चालवतो, पोरगाला पाठवलं मी हॉस्पिटल आहे. शेतला कोणाला लावलं? वडिलांना लावलं? समजदार आहेत म्हणून मी सांगतो दादा, आपल्या इथे पुढे काय लावलं. रॉयल्टी का नाही भरलेली? आता हे माझे सहकारी मित्र आहेत बघा, बोला त्यांच्याशी बोला. इंटरप्राइजेसचं हे आहे आणि तू बोलतो का मी स्वतः ड्रायव्हर आहे. रॉयल्टी हो. हा दादा बोला ना. अरे स्वतः ड्रायव्हर आणि गाडीचा मालक याच्यामध्ये फरक असतो. अरे हो मान्य आहे सर, मी सुधाकर सुतार बोलतो, मान्य आहे दादा. विरार ओळखलं तुम्हाला मी. विरार ईस्टला कनेर फाट्यावरती माझा प्लांट आहे. हो मान्य आहे दादा, हा मान्य आहे. मी स्वतः प्लांटवाला आहे. हो चालेल दादा. हा, मग? आता याच्या पुढं माझ्या स्वतःच्या 2 कंपन्या आहेत, आराध्य इंटरप्राइजेस, मेहुल इंटरप्राइजेस. हा हो ओळखत असेल दादा तुम्हाला. हा मग माझ्या स्वतःच्या 17 गाड्या आहेत आणि तू बिलेच्या घे सांगतो. नाही नाही, ते तर आहे दादा, तुम्हाला ओळखत असेल मी. हा मग असं बोल, खोटं बोलू नको का मी हॉस्पिटलमध्ये आहे, मी इथे आहे, तिथे आहे. दादा ऐका ऐका, मी हा. खरोखर सांगतो, मी देवाच्या बाजूला उभा आहे. काय आहे, तुम्ही हा. तुम्हाला खोटं नाही बोलत. खोटं बोलून काय नाही. हा, एकदा हे बघा, एकदा तुमच्यावरती कारवाई झाली ना का सर्वांवरती कारवाई होईल. हे गावाच्या पुढे काय आहे? गावाच्या पुढं काय नाही. आपण आपल्या नाही नाही, हे एका गाडीवरती कारवाई झाली ना का या रोडने कोणच दिसून येणार नाही. काही बोलण्यात माझ्यावरती तर अर्थ नाही. तो कुणाल पाटील आहे ना, त्याला पहिला इथं पाठवा जरा. ते रॉयल्टीचा काय विषय हो? हा ना, रॉयल्टी कुठल्या हिशोबाने कॅन्सल झालेली आहे? रॉयल्टी चालूच आहे. नाही नाही, कधीच कॅन्सल झालं तुम्हाला माहित नाही सर. हा मग रॉयल्टी विदाऊट रॉयल्टीने तो पिसतो का एवढी मशीन? आता वसई विरारमध्ये काय प्रकरण चालू आहे? रॉयल्ट्याचा नाहीत म्हणून रॉयल्ट्या सगळे प्लांट बंद आहेत. हा, मग हे जर बोलतात ते कुणाल पाटील, ते आता बघा आम्हाला बोलतात म्हणून आम्ही इथं. आता तुम्ही बोलला तेवढा बस झाले. आता याच्या पुढे आपण कशाला येणार ते बोलले. नाही तुम्ही एक तर गाडी तहसीलदारला जमा करा, नाहीतर मग राहून दे, इथे तुझी राहिली चालेल. तहसीलदारचा फोन नंबर का? काय फोन? तहसीलदारला फोन फोन कर.